हाय हॅलो नमस्कार. कसे आहात? मजेतच असाल तर मी पण मजेत. सकाळचे 6:15 झालेत आणि नेहमीप्रमाणे मी कामावर आली आहे. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि ह्या बिल्डिंगमध्ये सकाळी 6:15 वाजता कामावर येते. तर सगळीकडे अंधार भुडूक आहे, अजून उजाडलेलं नाही आहे, कारण आजकाल थोडंसं उजेड उशिरा पडतो. तर तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता, सगळीकडे अजून लाईट्स ऑन आहेत आणि मी आतमध्ये आली आहे आणि एंट्री केली आहे, म्हणजेच माझा गेट पास जमा केला आणि मी आता लिफ्टमधनं चालली आहे पहिल्या कामावर. तर मी माझ्या जेवणाच्या कामाचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करून माझं डेली रुटीन दाखवते. कामावरचे तसेच आता घरचे व्हिडिओ देखील मी तुमच्याबरोबर शेअर करायला लागली. कामावरनं घरी गेल्यावर मी माझी घरची कामं कशी आटोपते, माझ्या घरात माझी कामं काय काय असतात, बाहेरची कामं कशी हँडल करते, ते सगळं काही डेली रुटीन मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवण्याचा प्रयत्न करते. तर पहिल्या कामावर पोचली आणि लंचसाठी बनवलेली आहे कोल्हापुरी, व्हेज कोल्हापुरी बनवलेली आहे. तर बघू शकता किती छान कलर आला आहे. ह्याच्यात सगळ्या भाज्या टाकल्या आहेत, पनीर टाकलं आहे, अशी हे व्हेज कोल्हापुरी बनवलेली आहे. व्हेज कोल्हापुरीची फुल रेसिपी मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केली आहे. तुम्हाला पण जर अशी टेस्टी, कलरफुल आणि मस्त हेल्दी अशी सगळ्या व्हेजिटेबल असलेली व्हेज कोल्हापुरी खायची असेल, बनवायची असेल, तर माझ्या चॅनलवर जाऊन रेसिपी चेक करा. त्यानंतर पालक रोटी बनवलेली आहे. राजगिराच्या पिठाची पालकची ग्रेव्ही टाकून ही पालकची चपाती बनवली आहे. त्यानंतर शेवयांचा उपमा बनवलेला आहे, व्हेजिटेबल शेवई उपमा. ह्याची पण रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. तर एकदम मोकळा मोकळा मस्त असा गाजर, कॅप्सिकम, बीन्स, बेबीकॉर्न टाकून ही मस्तपैकी शेवयांचा उपमा बनवलेला आहे. खूपच हेल्दी, खूपच टेस्टी असा हा उपमा आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. गोड गोड शेवयांची खीर आवडत नसेल तर हा असा शेवयांचा उपमा तुम्ही नक्की करू शकता. तर सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर मी आता पटापट टिफिन भरून घेते. पहिल्या टिफिनमध्ये व्हेज कोल्हापुरीची भाजी भरली. भाजी थोडीशी ग्रेव्ही असल्यामुळे मी त्याला असं मस्त प्लॅस्टिक कवर लावलं, जेणेकरून भाजी टिफिनच्या बाहेर येणार नाही आणि व्यवस्थित असा भाजीचा टिफिन पॅक करून घेतला. त्यानंतर दुसऱ्या टिफिनमध्ये मी जो नाश्ता बनवलेला आहे, शेवयांचा उपमा, व्हेजिटेबल सेवई पुलाव, हा मी दुसऱ्या टिफिनमध्ये पॅक केला. त्यानंतर तिसऱ्या टिफिनमध्ये जी पालक राजगिराची चपाती बनवलेली आहे ती मी तिसऱ्या टिफिनमध्ये पॅक केली. अशा प्रकारे माझे लंच आणि ब्रेकफास्ट हे पॅक झालेले आहेत. पण अजून आपल्याला 2 टिफिन पॅक करायचे आहेत. तर अजून आपल्याला फ्रूट्स ठेवायचे, दही ठेवायचे. तर ह्या टिफिनमध्ये मी फ्रूटमध्ये पपया कट करून देणार आहे. तर पपया व्यवस्थित आतमधल्या बिया काढून घेतल्या, बाहेरचं साल काढून घेतलं. त्यानंतर त्याचे चौकोनी चौकोनी असे छोटे छोटे कट करून पीसेसमध्ये ते टिफिनमध्ये पॅक करते. तर तुम्हाला मी आता माझे कामावरचे व्हिडिओ बघून कंटाळा आलेला आहे, कारण मला खूप जणांचा कमेंट येत आहे, ताई तू तुझे घरचे व्लॉग पण दाखवत जा. तर मी आता तुम्हाला घरचे व्हिडिओ पण शेअर करायला सुरुवात केलेली आहे. कामावरनं घरी गेल्यावर माझं रुटीन काय असतं ते देखील मी माझ्या व्हिडिओतनं दाखवते तुम्हाला. तर फायनली पपई कट करून झाली, टिफिनमध्ये पॅक केली. त्यानंतर या सुंदरशा हंडीमध्ये दही लावलेलं होतं, विरजण घरातच दही बनवलेलं होते, ते दही घेतलं आणि एका टिफिनमध्ये पॅक केलं. अशा प्रकारे आपलं दही पण पॅक करून झालं आहे. सगळे टिफिन मी बॅगमध्ये भरले, बॅग बाहेर नेऊन ठेवली आणि त्यानंतर किचन साफ करायला घेतली. तर हे माझं कामावरचं रोजचं डेली रुटीन आहे. तुम्ही जर माझे रोज व्हिडिओ बघता तर त्याच्यातनं तुम्हाला कळतच असेल. एक कमेंट मला सारखी सारखी येते, ताई तुझा होम टूर दे, घरचा व्हिडिओ दाखव. तर लवकरच तो देखील तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे. किचन साफ झाल्यानंतर टोडूला अंडं दिलं, सगळ्या लाईट्स बंद केल्या, सगळ्या दरवाजे वगैरे बंद करून मी आता निघाली आहे दुसऱ्या कामावर. दुसऱ्या कामावर पोचली. आता तुम्हाला दाखवते इकडे मी काय बनवते. तर सर्वात आधी मी इकडे गेल्या गेल्या मॅडमच्या टिफिनची तयारी केली. रात्रीच्या ज्या 2 चपात्या उरल्या होत्या त्याच्यात कांदा बटाटा टाकून मस्त अशी शेंगदाणे टाकून फोडणीची चपाती केलेली आहे. ही फोडणीची चपाती मॅडम टिफिनमध्ये घेऊन जाणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या टिफिनमध्ये मॅडमला फोडणीची इडली देणार आहे. काल मॅडमनी बाहेरून इडल्या ऑर्डर केलेल्या होत्या, तर त्याच इडल्यांमधल्या 2 इडल्या उरल्या होत्या. तर त्या 2 इडल्यांच्या मी मस्तपैकी कॉर्न म्हणजेच मक्याचे दाणे टाकून अशी ही फ्राय इडली केलेली आहे. कांदा, उकडलेले कॉर्न, मिरची, खूप सारी कोथिंबीर अशी ही मस्त अशी फोडणीची इडली केली आहे. ते दोन्ही डब्याला मॅडमना दिल्यानंतर रात्रीचा थोडासा भात होता, त्याला पण मस्त अशी फोडणी टाकलेली आहे, कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून. तर रात्रीच्या ज्या ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या मी अशा परतून घेतल्या. त्यानंतर आता फ्रेश ताजी अशी भाजीपोळी केलेली आहे. भाजीमध्ये मी केलेली आहे पांढऱ्या वाटाण्याची भाजी.
तर ही पांढऱ्या वाटाण्याची कांदा टोमॅटो घालून अशी मस्त अशी भाजी केलेली आहे. इथे शक्यतो वाटणाचे प्रकार खूप कमी होतात, वाटण शक्यतो बनवत नाही. तर कांदा टोमॅटो मी इथे बारीक कट करून टाकलेला आहे, तरी ग्रेव्ही अशी मस्त घट्ट झालेली आहे. पांढऱ्या वाटाण्याची भाजी, त्यानंतर चपात्या बनवलेल्या आहेत. तर चपाती भाजी आपला सगळा स्वयंपाक रेडी आहे. भात फ्राय केलेला मी काढून झाकून ठेवलेला आहे. मॅडमला टिफिनमध्ये फोडणीची चपाती फोडणीची इडली दिलेली आहे. त्यानंतर सगळं उरलेलं जेवण झाकून ठेवलं आहे. काकडी कट करून ठेवली आहे. किचन वगैरे सगळं क्लीन करून ठेवलं आहे. कढया सगळ्या भाजी वगैरे रिकामी करून कढया घासून पुसून इतर सगळे भांडे घासून पुसून जागेवर ठेवलेत. आणि आता मी चालली आहे घरी. तर त्यासाठी पंखा बंद केला, गॅसचं मेन नॉब बंद केलं, दरवाजा खेचून घेतला आणि आता मी निघाली आहे घरी. तर चला मग आता घरची ड्युटी सुरू. तर आता इथून पुढे माझा आता तुम्हाला घरचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे. चला मग आता कामावरनं भेटूया डायरेक्ट घरी. तर जाऊ नका हा, व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे. आता तुम्हाला घरचा व्हिडिओ दाखवते. घरी आल्या आल्या गडबड सुरू झाली, कारण मुलाला जायचं होतं कॉलेजला. तर मग आता काय करावं सुधरत नव्हतं. म्हटलं चला पटकन मी ना अख्खे तूर माझ्या मैत्रिणीच्या शेतातले अख्खे तूर तिने मला दिले होते. त्यांच्याकडे शेती, आता आमची तर काय नाही, सासरची शेती आहे ना माहेरची शेती आहे. म्हणजे आम्ही शेती म्हणजे काय मी तर कधी बघितलीच नाही आहे. पण माझ्या मैत्रिणीची सासरी खूप शेती आहे. तर तिच्या सासरहून तिने मला अर्धा किलो तूर दिले होते. हे अख्खे तूर होते. मी कुकरला 2 शिट्ट्या केल्या. रात्री हे तूर मी भिजत घातले होते. सकाळी 2 शिट्ट्या केल्या आणि त्यानंतर कांदा टोमॅटो कापून त्याची सुक्की उसळ केली. त्यानंतर पटापट पीठ मळून घेतलं आणि पटापट चपात्या करायला घेतला. मुलगा रेडी झाला होता, पण माझा टिफिन अजून रेडी नव्हता. आता उद्यापासून मला अजून 10 मिनटं लवकर स्वयंपाकाला सुरुवात करायला लागणार, नाही तर मुलाला कॉलेजला जायला उशीर होणार. अशा प्रकारे पटापट त्याच्या डब्यापुरत्या 2 चपात्या करून घेतल्या. एका बाजूला आपली भाजी पण झाली होती, कारण ऑलरेडी मी ती कुकरमध्ये शिजवल्यामुळे आपल्याला भाजी बनवायला वेळ लागला नाही. पण ह्या अख्ख्या तुरीची भाजी मी पहिल्यांदा खाल्ली, खूप छान लागली. अख्खे तूर होते हे, रात्री भिजत घातले, सकाळी 2 शिट्ट्यांमध्ये शिजले. त्यानंतर मस्त कांदा टोमॅटो आपल्या घरातले घरगुती मसाले टाकून त्याला मस्त फोडणी दिली. त्यानंतर खूप सारी कोथिंबीर टाकली. अशा प्रकारे माझ्या 2 चपात्या झाल्या. मग पटापट डब्बा काढला आणि मुलाचा डब्बा भरायला घेतला. तर तुम्ही बघू शकता अशी माझी रोजची कामावरनं आल्यावर गडबड असते. म्हणजे सकाळी उठल्यापासून कामावर जाऊन कामावरच्या मॅडमचे सरांचे टिफिन पॅक करायचे, त्यांचे टिफिन द्यायचे, घरी आल्यावर मुलाचा टिफिन द्यायचा आणि हो नवऱ्याचा पण टिफिन द्यायचा आहे आज, कारण आज आहे शुक्रवार आणि ते रात्री सेकंड शिफ्ट करून आल्यावर त्यांचा शनिवारचा उपवास सुरू होईल. म्हणून मला नवऱ्याचा टिफिन पण द्यायचा आहे, जेणेकरून ते ऑफिसमध्येच 10 वाजता टिफिन खाऊन घेतील आणि मग त्यांचा शनिवार सुरू होईल. दर शनिवारी माझे मिस्टर उपवास करतात, त्यामुळे ज्या शुक्रवारी त्यांची सेकंड शिफ्ट असते त्या शुक्रवारी मी त्यांना पण टिफिन देते. मग ते रात्री 12:30ला येईपर्यंत त्यांचा उपवास सुरू झालेला असतो. अशा प्रकारे मुलाच्या टिफिनमध्ये मी मस्त अशी भाजी पॅक केली. त्यानंतर दुसऱ्या टिफिनमध्ये अशा चपात्या पॅक केल्या. फायनली त्याचा टिफिन मी रेडी केला तो निघेपर्यंत. आणि मग बघू शकता तुम्ही, मी गॅस बंद केला चपातीचा, बाहेर पटकन डबे ठेवले जेणेकरून पटापट गार होईल आणि प्लास्टिकच्या पन्नीमध्ये मी त्याची भाजीचा डब्बा भरला. तोपर्यंत तो रेडी झाला होता आणि मग त्याला डब्बा दिला. आणि बघा, मुलं कितीही मोठे झाले तरी आईसाठी ते लहानच असतात. तर अशा प्रकारे हा असाच जातो बरं रोज, जोपर्यंत मी त्याच्या केसाला कंगवा लावत नाही, त्याची केस नीट करत नाही, तोपर्यंत तो तसाच. म्हणजे तो उद्या मोठा जरी झाला आणि किती मोठा झाला तरी माझ्यासाठी तो माझा बाळच असणार. असो, माझी दोन्ही मुलं असेच आहेत. तर ते पण माझ्यावर तेवढाच जीव टाकतात आणि माझा पण त्यांच्यावर तेवढाच जीव आहे. आईचा असतोच आपल्या मुलांवर जीव, पण बघा ना, मुलं किती मोठी झाली तरी आईवडिलांसाठी ते नेहमीच लहान असतात. आणि आमचं पूर्ण काही जग, माझं पूर्ण जग बघितलं तर माझा संसार, माझी मुलं आणि माझा नवरा ह्यातच आहे. ना मला माहेर आहे ना सासर. तसं बघायला गेलं तर हजारो नाती आहेत, पण ती नाती फक्त नावापुरतीच. बघायला गेलं तर सगळ्यात जवळचं म्हणजे आपली मुलं आणि आपला नवरा असतो, कारण की आयुष्याच्या शेवटपर्यंत हेच आपल्यासोबत असतात. कधी कधी आजकाल म्हणतात मुलं बघत नाहीत, मुलं आपली नसतात, पण ते सगळं काही आपल्या संस्कारांवर डिपेंड असतं. जर आपण आपल्या आईवडिलांचं केलं, आपण आपल्या आईवडिलांची काळजी घेतली, तर आपली मुलं नक्कीच आपली घेतात. तर
असो, मी माझा विषय कुठल्या कुठे गेला बघा. तर मी उरलेल्या सगळ्या चपात्या करून घेतल्या. कुकरमध्ये थोडासा जे तूर शिजून उरलेलं पाणी होतं ना, ते मी टाकलं नव्हतं, कारण मुलाला सुकी भाजी द्यायची होती. ते टाकलं आणि मस्त अशी भाजी बनवली. बघा किती छान दिसते ना अख्खा तुराची भाजी, आणि खरंच खूपच टेस्टी लागत होती. मी पहिल्यांदाच खाल्ली. त्यानंतर मी बघा एवढ्या साऱ्या चपात्या बनवल्या, कारण की त्यांना टिफिन पण द्यायचा होता. ते जेवून जाणार होते आणि टिफिन ते रात्री खाणार होते. तर अशा प्रकारे भाजी चपाती बनवली. वरण भात बनवला नाही, कारण रात्री मी जो दाल फ्राय बनवलेला ना, तो दाल फ्राय आणि भात होता. मग आम्ही तोच गरम करून दुपारी संपवून टाकला. कारण तुमचेच कमेंट येतात ना की भात जास्त शिळा झाल्यावर खायचा नसतो, म्हणून जरी रात्रीचा भात उरला ना तर मी दुपारच्या आधी संपवून टाकते. शिळं जेवण जास्तीत जास्त आता ठेवणं मी टाळते. तुम्ही मला जे जे सांगतात ते मी फॉलो करायचा प्रयत्न करते, आणि म्हणूनच तुम्हाला सांगते की तुम्ही मला कमेंट करून सांगत जावा माझं काय चुकतं आहे का, मी काही चेंजेस केले पाहिजे का. तर एका टिफिनमध्ये भाजी भरली, दुसऱ्या टिफिनमध्ये चपात्या भरला. बरं, आता हा टिफिन कोणाचा, तर हा टिफिन मिस्टरांचा. पण हा आता पूर्ण गार झाल्याच्या नंतरच पॅक करणार आहे. त्यांना अजून निघायला वेळ आहे. ते निघणार आहेत 12 वाजता जेवण करून. म्हणून मग हा टिफिन मी असाच बाहेर नेऊन ठेवते गार करून, कारण ते रात्री खाणार. तसं तर म्हणा आता थंडीत जेवण काही खराब होत नाही, पण तरीही मी व्यवस्थित टिफिन दोन्ही पॅक करून ठेवले. एका टिफिनमध्ये मिठाई पण ठेवली, आणि जी मी बर्फी बनवली होती तिळाची ती बर्फी ठेवली, आणि मी टिफिन बाहेर नेऊन ठेवली. उरलेली भाजी थोड्याशा छोट्याशा बाऊलमध्ये काढून ठेवली, आणि मिस्टरांना म्हटलं चला तुम्ही तुमचे कपडे द्या, आज मी मशीन लावणार आहे. मी वॉशिंग मशीन आहे ना रोज लावत नाही, कारण 1 दिवसाआड 2 दिवसाआड असे जसे कपडे निघतील तशी मी मशीन चालू करते. ॲटलिस्ट मशीनमध्ये 15-16 कपडे पाहिजे, आणि आम्हाला घरामध्ये प्रत्येकाला अशी सवय आहे की रोजच्या रोज म्हणजे कपडे काढायचे नाही धुवायला. मुलगा 5 तास क्लासला जातो, मुलगी 5 तास कॉलेजला जाते. मग एक ड्रेस ते एक पूर्ण ड्रेस पॅन्ट आणि शर्ट 2 वेळा घालतात. मी पण माझा एक ड्रेस 2 वेळा घालते, कारण मी 2च कामं आहेत माझी. मी सकाळी 6ला जाते, 9:30ला घरी येते, आणि मग मी तो चेंज करून ठेवून देते, घरातले कपडे घालते. म्हणून मग त्यामुळे काय करते, एक ड्रेस मी 2 दिवस घालते. माझे मिस्टर पण एक ड्रेस 2 दिवस घालतात. आमच्या घरात प्रत्येकजण एक एक ड्रेस 2 दिवस घालतात. घरी आल्यावर घरचे कपडे घालतात, आणि मग त्यामुळे कपडे कमी निघतात, आणि कपडे सारखे सारखे धुतल्यामुळे खराब पण होत नाही. तर अशा प्रकारे जर आज कपडे निघाले होते 3 दिवसानंतर, आज मी मशीन लावणार होती, म्हणून सगळ्यांनी आपापले कपडे दिले धुवायचे, आणि मी मशीन लावली. पण मला माहीत नव्हतं की एवढा मोठा गोंधळ होणार आहे. मशिनीने आज धोका दिला. म्हणजे काय ते तुम्हाला पुढे कळेल. असं काय होऊ शकतं का? मशीन चालवणं, वॉशिंग मशीन चालवणं रिस्क आहे का? मला कमेंट करून सांगा. कारण आज जे मी मशीनचं बघितलं ना रौद्र रूप, तर मला भीतीच वाटली. मशीन लावू का नको अशी भीती वाटायला लागली. एवढी घाबरली की लगेचच यूट्यूबवर सर्च करायला लागली की मशीन अशा प्रकारे चालत असेल तर काय रिस्क आहे का. मिस्टर म्हटले जाऊ दे, आपण एक्सचेंज करून टाकू, दुसरी घेऊन टाकू. पण आता नवीन मशीन घ्यायची म्हटलं तर 15,000 ते 20,000 पाहिजे, कारण आपण घेणार तर जरा चांगल्या क्वालिटीची घेणार. ही मी पहिल्यांदा वॉशिंग मशीन घेतलेली, ऑफरमध्ये घेतलेली, मला 10,000 का 12,000ला पडलेली. पण मला असं वाटतं आहे ना, मी खूप ऐकलं आहे की वर्लपूलच्या वॉशिंग मशीन्स चांगल्या क्वालिटीच्या नसतात, म्हणजे त्या आवाज पण खूप करतात आणि जास्त दिवस टिकत पण नाही. ही वॉशिंग मशीन घेऊन 2 ते 3 वर्ष वापरली मी. बरं, वॉशिंग मशीनमध्ये कपडे जरी टाकायचे असेल तरी कॉलर अशा हाताने घासाव्या लागतात, म्हणून मग मी मशीन लावल्यानंतर ज्या शर्टच्या कॉलर असतात त्या अशा हाताने व्यवस्थित घासून घेते आणि मग मशीनमध्ये टाकते. पुन्हा मी हे मशीनचं जेल टाकलेलं आहे. मी वॉशिंग मशीनमध्ये जेलच टाकते. एका बाजूला मशीन लावली आणि मग बाहेर येऊन जराशी साफसफाई करायला घेतली. मिस्टरांना म्हटलं जरा तो टी व्ही मला खाली काढून द्या, कारण ह्या वेळेला आम्ही टी व्ही स्टँडवर ठेवलेला आहे. गेल्या वेळेला टी व्ही भिंतीला लावला होता. म्हटलं जरा क्लीन करून घेते, कारण मागच्या बाजूनी क्लीन करायला होतच नाही. मग त्यांनी मला टी व्ही खाली काढून घेतला, त्याला व्यवस्थित कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलं, आणि जिथे आम्ही टी व्ही ठेवतो ना त्या कपाटाच्या मागच्या बाजूला खूप असा गॅप पडतो, कारण मागे ना पाईप आहे पाण्याचा, म्हणून मग असा गॅप पडतो ना, तर आम्ही अशी मागे फळी ठेवतो. तर ती फळी आम्ही चेंज केली. थोडीशी मोठी फळी होती आमच्याकडे, ती फळी ठेवायचं ठरलं. मग मिस्टरांनी त्याला काहीतरी होतं खिळे बिळे, ते काढून दिले मला. मी नंतर ती फळी पुसून घेतली
आणि त्याच्यावर जो गालिचा ठेवला होता तो काढून घेतला आणि त्याच्यावर दुसरी अशी मस्त चॉकलेटी कलरची ओढणी टाकली. तर आमच्या घरातलं बरंच फर्निचर तुम्ही मला म्हणताय तुझ्या घरात त्याचं खूप सामान दिसतंय, आधीच्या घरी एवढं सामान नव्हतं, तर ते सामान सगळं जुनं आहे, ह्याच घरात होतं आणि ते खूप खराब झालेलं आहे, पण आम्ही तसंच डागडुगी करून वापरतोय. जो बेड तुम्ही बघताय त्या बेड खाली आम्ही विटा ठेवलेल्या आहेत, त्याचे दरवाजे मागच्या बाजूनी पूर्ण खाली पडलेले आहेत, त्यामुळे मी त्याला पूर्ण चादरीने झाकून ठेवते चारी बाजूनी. त्याची सगळ्या फळ्या वगैरे खराब झालेल्या आहेत आणि तो बेड आम्ही विटांवर ठेवलेला आहे. आणि राहिला प्रश्न सोफ्याचा, तर तो सोफा पण आम्ही मोठा करून ह्यासाठी ठेवलेला आहे, कारण की तो जो सिंगल करायला गेलो ना की त्याच्यावर एका बाजूला बसले की दुसऱ्या बाजूनी वर जातो. तर असं सगळं आहे. पण आता आम्हाला सध्या काहीच इन्व्हेस्ट करायची नाही किंवा खर्च करायचा नाही आहे. ज्या वस्तू आहेत त्याच आम्ही डागडुगी करून वापरतो आहे, जेणेकरून ते चांगलं पण दिसेल आणि वापरता पण येईल. तर ज्या जुन्या वस्तू आहेत घरातल्या ज्या होत्या आधीच्या त्याच आम्ही वापरत आहोत. फायनली बघू शकता तुम्ही, मी तिथे फळी ठेवली आणि छानशी अशी ओढणी टाकली त्याच्यावर, जेणेकरून ती फळी दिसणार नाही. टी व्ही व्यवस्थित सेट केला. त्यानंतर ही जी मुलीची बाहुली होती ती आम्ही तिकडे ठेवून दिली टी व्हीच्या बाजूला. त्यानंतर हा जो गालिचा होता ना, जो आधी मोठा गालिचा होता तो ग्रे कलरचा, तुम्ही बघितलाच असेल आधीच्या व्हिडिओवर, त्याच्यावर बसून मी लाडू वगैरे पण बनवले. तो गालिचा ना खूप खराब होतो आणि तो मोठा पण आहे. मग दरवाजातनं कोण आतमध्ये आलं ना की डायरेक्ट त्याच्यावर पाय देऊन, बुटाचे पाय देऊन येतात आणि त्यामुळे तो गालिचा खूप खराब होतो. म्हणून मग मी आता हा गालिचा काढलेला आहे, जो छोटा पण आहे आणि आपल्याला खाली बसायचं असेल जेवायला तर त्याच्यावर बसता पण येईल. पण ते आधी त्याला स्वच्छ झाडून घेतलं खराट्याने कारण ते धागे आहेत ना त्याच्यामध्ये घाण अडकून राहते. आणि त्यानंतर स्वच्छ असं कोपरा घर झाडून घेतलं. हे सगळं झाल्याशिवाय तुम्हाला माहिती आहे मी सकाळी फक्त 1 कप चहा घेतलेला आहे, पण मी आता डायरेक्ट जेवण करणार. मी काहीच खाल्लेलं नाही आहे. सगळं आवरून झाल्याच्या नंतरच मी आरामात बसून जेवण करणार आणि मग मी आराम करणार. तर माझं हे रोजचं रुटीन आहे. कामावरनं आल्यावर घरची कामं नॉनस्टॉप करायची आणि मग घरची कामं झाल्याच्या नंतर जेवण करून आराम करायचा, कारण दुपारी 2 तास मी झोपते. रात्री झोपायला उशीर होतो, सकाळी लवकर उठावं लागतं, त्यामुळे दुपारची झोप खूप गरजेची आहे, नाहीतर मग मी जागेवरच बसणार आहे. तर अशा प्रकारे सगळ्या खुर्ची टेबल वगैरे सरकवून मी स्वच्छ असं झाडून घेतलं. तर हा मुलाचा स्टडी टेबल आणि स्टडी चेअर आहे. इथं बसून मुलगा अभ्यास करतो. ॲक्च्युली त्याला आतमध्ये जागा केली होती, पण आता त्याला आम्ही बाहेरच अभ्यासाला बसवतो, म्हणजे जेणेकरून त्याचं पण लक्ष राहतं की मम्मी पप्पा बघतायत आणि आमचं पण लक्ष राहतो की माझा मुलगा अभ्यास करतोय का नाही. अशा प्रकारे पूर्ण घर स्वच्छ झाडून घेतलं आणि त्यानंतर हा सगळा कचरा बाहेर फेकून दिला. व्हिडिओ खूप फास्ट फॉरवर्ड केला आहे. खूप मोठा व्हिडिओ होता. दिवसभराचं काम तुम्हाला 15 ते 20 मिनटाच्या व्हिडिओत दाखवणं खूप कठीण असतं, पण मी खूप वेळ लागतो मला एडिटिंग करायला. खूप काही गोष्टी कट कराव्या लागतात आणि मग बघू शकता थोडीशी मस्ती वगैरे केली आणि माझी कंबर झालेली जाम. खाली बसली, मला वर उठायला त्रास झाला. तर मग अशा प्रकारे मस्ती करून झाल्याच्या नंतर सगळा कचरा बाहेर टाकला. मस्त गालिचा अंतरला. कसा दिसतोय हा गालिचा मला कमेंट करून सांगा बरं. हा गालिचा पण मला कामावरच्या ताईंनी दिला हा. तर हा गालिचा मला त्यांनीच दिलेला आहे. तर बघा ही मशीन बघा, तिने पूर्ण तिची जागा चेंज करून ती 2 फूट पुढे आली. मला वाटलं आता ही डायरेक्ट फ्रीजला धडकते का काय. मी घाबरून ती बंद केली. तर तुम्ही बघू शकता अशी फास्ट पळत होती आणि तिने तिची जागा चेंज करून 2 फूट पुढे आली. मग शेवटी मी घाबरली, वॉशिंग मशीन बंद केली आणि सगळे कपडे मी हाताने धुतले आणि त्यामुळे माझी पूर्ण कंबर जाम झाली. कारण तुम्हाला तर माहिती आहे मला डॉक्टरांनी सांगितलं आहे माझ्या कमरेची आणि मानेची नस दबलेली आहे, त्यामुळे मला ड्रायव्हिंग कमी करायला सांगितली आहे. म्हणून मी गाडी आता फक्त कामावर जातानाच वापरते. कामावर जाण्यापुरतीच गाडी वापरते. बाकी कुठेही जायचं असेल तर बसनी किंवा रिक्षानी जाते. ड्राईव्ह मी कमीत कमी करते. आणि एवढे कपडे आज मी बसून धुतल्यामुळे माझ्या पाठीचा कणा पूर्ण पॅक झाला होता आणि त्यामुळे मला खूप त्रास होत होता. थंडीत मला खूप त्रास होतो. ह्या ज्या माझी मानेची आणि कमरेची नस दबलेली आहे ना, त्याच्यावर जो तुमच्याकडे काय उपचार असतील तर मला नक्की सांगा. एक्सरसाइज, फिजिओ वगैरे हे सांगू नका, कारण हे करायला मला अजिबात वेळ मिळत नाही. मला डॉक्टरांनी पण सांगितलं आहे की फिजिओ करा, एक्सरसाइज करा.
पण मला तेवढा वेळच नसतो. पण मी विचार करते की एक 5-10 मिनटं वेळ काढून आपण एक्सरसाइज केली पाहिजे. तर एवढे सगळे कपडे मी हाताने धुतले, त्यानंतर मी वाळू घातले आणि मग नंतर कॉलेजवरनं मुलगी आल्यावर मला ओरडायला लागली, "मम्मी तू कशाला एवढे कपडे हाताने धुतलेस? मशीन जर खराब झालेली तर मी येईपर्यंत थांबायची होतीस. मी कपडे धुतले असते." पण मग मी म्हटलं लेकरू कॉलेजवरनं येणार थकून, तिला कुठे सांगायचं. म्हणून सगळे कपडे माझे धुवून झाले होते. त्यानंतर हे वाळत घालेपर्यंत मला 3 वाजले. तोपर्यंत मिस्टर ऑफिसला निघून गेले होते. तर सगळे कपडे मी असे व्यवस्थित बाहेर वाळू घातले. तर माझ्या गॅलरीत खूप छान जागा आहे जिथे मी कपडे वाळू घालते, झाडं लावली आहेत. त्यानंतर जेवण केलं, आराम केला आणि हा आहे संध्याकाळचा 6 वाजेचा व्हिडिओ. तर जी डाळ उरली होती ना सकाळची, त्या डाळमध्ये मी डाळफळं केली आहेत. तुम्ही ह्याला काय म्हणतात कमेंट करून सांगा. कोण कोण डाळ ढोकळी म्हणतं, कोण कोण डाळफळं म्हणतं, कोण कोण ह्याला वेगळ्या डाळबट्टी पण म्हणतात. आमच्या खानदेशी म्हणजे माझं माहेर खानदेशकडचं आहे, सासर सोलापूरकडचं आहे. त्या खानदेशकडे डाळबट्टी पण म्हणतात किंवा डाळ ढोकळी पण म्हणतात. तर डाळ उरलेली त्याच्यामध्येच असे पिठाचे बारीक बारीक गोळे केले, थोडीशी फोडणी टाकली, कोथिंबीर टाकली आणि डाळबाटी मुलांच्या भाषेमध्ये केली. तर आता स्वयंपाक तर झाला. मुलीने संध्याकाळी टाकोस बनवलेले आणि मी ही डाळ ढोकळी. तोपर्यंत किचनची हालत बघा काय झालेली. माझ्या मुलीने संध्याकाळी आहे ना पनीर टाकोस बनवलेले, खूपच टेस्टी बनवलेले. आम्ही सगळ्यांनी खाल्ले. त्यानंतर मी परत डाळबाटी बनवली, म्हणजेच हे डाळ ढोकळी बनवली, डाळ फळं बनवलं. तर हा सगळा पसारा असाच पडला होता किचनमध्ये. म्हटलं चला आता जेवण करूया आणि हा पसारा आवरूया. तर पटापट जेवण केलं आणि मी हे पटकन आवरते आणि मग तुम्हाला भेटते. तर आता बघा मी हे पटापट आवरायला घेतलं, सगळी भांडी वगैरे जमा केली, सगळी भांडी वगैरे घासली. तर व्हिडिओ मी केलेला आहे फास्ट फॉरवर्ड आणि पटापट मी भांडी घासायला घेतली. भांडी घासल्यानंतर मी किचन गॅस क्लीन करेल, लादी पुसून घेईल, अजून प्यायचं पाणी भरायचं आहे, मोटर चालू केलं आहे, पाणी टाकीमध्ये चढतं आहे, बाथरूम क्लीन करायचं आहे. तर हे बघा हे माझं कार्टून मी अपना टाईम आएगाचं टी शर्ट दाखवतो आहे. तर अभ्यास करत करत त्याची अशी मस्ती चालते. पप्पा गेल्याच्यानंतर आम्ही घरात खूप धुमाकूळ करतो. असं नाही आहे की त्याचे पप्पा असल्यावर करत नाही, आम्ही ते असल्यावर सुद्धा करतो आणि ते आमच्या धुमाकूळमध्ये मस्तीमध्ये सामील होतात. तर अशीच आहे आमची फॅमिली. आम्ही खूप म्हणजे कितीही त्रास असेल, कितीही दुःख असेल, कितीही टेन्शन असेल तरी आम्ही एकत्र आनंदात राहण्याचा प्रयत्न करतो. घरात वाद होतच नाही, कारण जेव्हा आपण एकमेकांना समजून घेतो, आई वडील मुलांना समजून घेतात, मुलं आई वडिलांना समजून घेतात, तेव्हा घरात वाद होतच नाही. आणि कसं आहे कधीतरी आपण पण मुलांच्या जागेवर राहून विचार करायला पाहिजे. मुलांशी मुलगा म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये जसे आई वडील राहायचे आणि आपण असं आपल्या काळामध्ये आपण आई वडिलांना दैवत समजायचो, त्यांना आपण देवाच्या जागी ठेवून आपण त्यांना घाबरायचो, त्यांना कुठली गोष्ट शेअर करायची का नाही आपण विचार करायचो. कारण खूप आपल्याला जेवढा रिस्पेक्ट असायचा तेवढीच आपल्याला भीती पण असायची त्यांची. पण आजकालचा जमाना तसा नाही आहे. मुलांना आजकालच्या काळामध्ये मुलांना मित्रासारखं मैत्रिणीसारखं फ्रेंडली राहावं लागतं आणि तसंच राहिलेलं तरच मुलं आईवडिलांना समजून घेतात, त्यांची काळजी घेतात. तर माझी मुलं खूप समजदार आहेत. तर त्यामुळे मला एवढं टेन्शन नाही आहे आणि तसंही देवाची कृपा आहे माझ्यावर. मला खूप कमी मोजकी नाती आणि मोजकी फ्रेंड्स आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, जे की मोजकीच आहेत पण खूप चांगली आहेत की संकटावरच्या वेळेला धावून यायला. आता मैत्रिणी म्हटलं बघायला गेलं तर बोटावर मोजण्या इतक्या 2च आहेत, ज्यातली एक खूप लांब राहते आणि एक जवळ आहे पण ती तिच्याच त्रासामध्ये असते. त्यामुळे आमचं कधीतरी फोनवर बोलणं होतं. मग येऊन जाऊन राहिलं कोण तर माझी फॅमिली. तर मी माझ्या फॅमिलीलाच माझी मैत्रीण समजते, मित्र समजते आणि त्यामुळे जे काही आनंदाचे दुःखाचे क्षण येतात ते आम्ही एकत्र चौघं मिळून सेलिब्रेट करतो. हां, असं नाही आहे की माझ्या आयुष्यात संकटं नाही आहेत, दुःख नाही आहेत. संकट दुःख माझ्या पण आयुष्यात भरपूर आहेत आणि तरीही आम्ही आनंदात राहण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे माझे तुमच्याशी गप्पा मारेपर्यंत सगळी भांडी घासून झाली आणि त्यानंतर मला पाणी भरायचं होतं, किचन गॅस क्लीन करायचा होता. तर हा डब्बा वगैरे सगळं मी व्यवस्थित घासून ठेवलं. बरं मला तुम्ही असेच छान छान कमेंट करत जावा हां.
तुमच्या प्रत्येकाचं कमेंट मी वाचते आणि मला कमेंट वाचून खूप छान वाटतं की माझ्या फॅमिलीच्या व्यतिरिक्त पण माझी अशी काय कोणती तरी फॅमिली आहे जी माझी काळजी करतं, मला सल्ला देतं, मला सांगतं रीमा असं नको असं कर. तर आता तुमच्या सांगण्यावरूनच मी जास्त स्ट्रेस घ्यायचा आणि जास्त कामाचा लोड कमी केलेला आहे. लाडूच्या ऑर्डर पण कमी केलेल्या आहेत कारण मला खूप त्रास होत होता आणि मला तर असं वाटतं जे मला आता बॅक पेनचा त्रास सुरू झाला आहे ते लाडूच्या लागोपाठ घेतलेल्या ऑर्डरमुळेच झालेला आहे आणि त्यामुळेच मी आता ते ऑर्डर बंद म्हणजे कमीत कमी घेतलेल्या आहेत. आता बघा परवाच्या दिवशी एक ऑर्डर होती त्याच्यानंतर मी ऑर्डर घेतलेलीच नाही आहे आणि तसंही कसं आहे ना आता तिळाच्या लाडूच्या ऑर्डर येत आहेत आणि त्याच्यासाठी एवढे बारीक बारीक लाडू करायला खूप वेळ लागतो. त्यामुळे मिस्टर बोलले की आता सध्या काही दिवस आराम कर कारण की माझं थंडीमुळे हे पेन वाढलेलं आहे. तर आता त्यामुळे मी आता फक्त घरातलं कामाकडे आणि मुलांकडेच लक्ष देते. तर असा काय होता हा आजचा व्हिडिओ. तुम्ही खूप छान छान कमेंट करा. तुम्हाला माझ्या व्हिडिओत अजून काय बघायचं आहे, मी काय अजून चेंजेस केले पाहिजेत ते नक्की कमेंटमध्ये सांगा. मला खूप सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर बघू शकता माझी सगळी भांडी झालीत घासून. तर हा डब्बा मी पिठाचा रिकामी करून घासला. ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ होतं. मी कुठलाही डब्बा रिकामी झाला की तो रिफिल करण्याआधी घासून घेते. मग तो प्लास्टिकचा असू दे स्टीलचा असू दे घासल्यानंतरच मी रिफिल करते. तर मला ती सवय आहे. एकदा वापरल्यानंतर त्याच्यातलं सामान संपलं की ते घासून पालथं मारायचं, नंतर मग त्याच्यात सामान रिफिल करायचं. किचन पण घासून झालं आहे, गॅसची शेगडी घासून झाली आहे, बेसिंग घासून घेतलं आणि ही माझ्या नवऱ्याची तांब्याची बाटली, ह्याच्यामध्ये ते पाणी पितात. तर त्यांची ती बाटली भरून ठेवली. त्यानंतर प्यायचं पाणी भरायला घेतलं, हंडा रिकामी करून दिला. मुलांनी प्यायचं पाणी भरलं. पाणी भरायचं काम माझ्या मुलाचं आहे. तो टाकीमध्ये पाणी आहे का नाही चेक करतो, मोटर चालू करतो, प्यायचं पाणी भरतो. मी मात्र आठवणीने माझ्या मिस्टरांची ती तांब्याची बाटली भरून ठेवते. तर बघू शकता तुम्ही गॅसचं खालून नॉब बंद केलं, माझ्या मुलांनी पाणी पण भरून घेतलं, माझी सगळी कामं झाली. चला मग आता व्हिडिओची एडिटिंग बाकी आहे ती करून घेते आणि मी जाऊन झोपते. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. बाय.